नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या महा-टी-ई-टीची तयारी करत आहात. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्हीही विषयामध्ये असलेला हा घटक म्हणजे पेपर 1 साठी ई-व्ही-एस आणि पेपर 2 साठी सामाजिक शास्त्रे त्या म्हणजे इतिहास. बघा त्यामध्ये येणारा हा घटक तो म्हणजे गांधी युगातील महत्त्वाच्या चळवळींचा क्रम आणि हा क्रम लक्षात ठेवण्यासाठीची एक जबरदस्त ट्रिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग आज गांधी युगातील महत्त्वाच्या चळवळींचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक, जो की 1917 ते 1930 पर्यंत हा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. जाऊयात मग. बघा, परंतु मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, या व्हिडिओची जर आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. पाहूयात मग महात्मा गांधी युगातील महत्त्वाच्या चळवळींचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी ही जबरदस्त ट्रिक. त्या अगोदर मित्रांनो, महात्मा गांधींचे 1915 मध्ये भारतात आगमन झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा मिळाली होती. कारण आणि या काळाला गांधी युग म्हणतात. म्हणजे 1915 ते 1947 असं पूर्ण युग म्हणजे हे गांधी युग आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण जो या ठिकाणी बघा 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झाले. थोडक्यात आपण एक गांधी युगाचा उदय कसा झाला याच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करत आहोत. बघा हा दिवस आणि आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. तो म्हणजे 9 जानेवारी 1915 दिवस. बघा त्यानंतर सुरुवातीला त्यांनी नामदार गोपाळकृष्ण गोखले हे त्यांचे राजकीय गुरु यांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण भारताचा दौरा केला आणि येथील राजकीय व सामाजिक परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने तळागाळातील लोकांना स्वातंत्र्य चळवळीत जोडून घेतले. 1917 ते 1930 हा काळ गांधीजींच्या नेतृत्वाच्या पाया भक्कम करणारा आणि ब्रिटिशाच्या पायाखालील वाळू सरकवणारा हा काळ ठरलेला आहे. तर हा जो युग आहे याचाच आपण एक थोडक्यात आता आपण एक या ठिकाणी जो टप्पा आहे किंवा क्रम आहे, तो कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचा, हे आपण या ठिकाणी पाहूयात. मित्रांनो, यासाठी एक छोटंसं वाक्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. हे वाक्य आपण सर्वांनी पाठ करूयात. चंपूने खेड्यात रात्रभर जाणीवपूर्वक असहकार करून दांडी मारली. बघा, वाक्य थोडं मोठं आहे, परंतु पाठ करून टाकायचंय. चंपूने खेड्यात बघा, चंपूने खेड्यात रात्रभर जाणीवपूर्वक असहकार करून दांडी मारली. परत एकदा वाचतोय. चंपूने खेड्यात रात्रभर जाणीवपूर्वक असहकार करून दांडी मारली. आता ह्याचं स्पष्टीकरण एका एका शब्दाचं आपण दिलेलं आहे. चंपूने म्हणजे या ठिकाणी चंपारण्य सत्याग्रह आहे, जो की 1917 मध्ये पाहायला मिळेल. खेड्यात म्हणजे खेडा सत्याग्रह आहे 1918 मध्ये. रात्रभर बघा याला रौलट कायदा आपण 1919 ला पाहायला मिळेल. जाणीवपूर्वक म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड हे 13 एप्रिल 1919 मध्येच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर असहकार म्हणजे असहकार चळवळ आहे 1920 ची. दांडी मारली म्हणजे दांडी यात्रा किंवा आणि सविनय कायदेभंग याला आपल्याला सांगता येईल म्हणजे 1930 मध्ये. आता एक एक या ठिकाणी छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की असहकार आणि दांडी यात्रेच्या मध्ये 1922 मध्ये चौरी चौरा घटना येते, ज्यामुळे असहकार चळवळ थांबवली गेली होती. म्हणून मग हे आपण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. बघा, आता आपण परत एकदा आठवण म्हणून आपण ही जे ट्रिकसाठी जे तयार केलेलं वाक्य आहे, ते वाक्य असं आहे, "चंपूने खेड्यात रात्रभर जाणीवपूर्वक असहकार करून दांडी मारली." बघा, या ठिकाणी प्रत्येक चळवळीचा आपण एक थोडक्यात म्हणजे जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपलाही बेस पक्का होईल यासाठी आपण काय करूयात एक छोटंसं म्हणजे एक-एक जो सत्याग्रह आहे किंवा जो क्रम आहे त्याचा आपण थोडक्यात काय करूया थोडंसं विश्लेषण समजून घेऊयात. बघा चंपूने म्हणजे आपल्याला माहिती आहे चंपारण्य सत्याग्रह आहे जो की 1917 साली झालेला आहे. ठिकाण कुठे आहे ज्याचे तर हे चंपारण्य आणि हे आहे बिहार राज्यामध्ये. बघा कारण येथील युरोपियन मळेवाले भारतीय शेतकऱ्यांवर जमिनीच्या 3/20 म्हणजे 3/20 भागावर नीळ पिकवण्याची सक्ती करत होते. नीळ जी आहे, जी आपण कपड्याला वगैरे लावतो ती नीळ. बघा इंडिगो त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये. तर बघा या पद्धतीला
तीन काठिया पद्धत म्हटली जायची. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. मग याचा जर इतिहास आपण पाहिला तर राजकुमार शुक्ला नावाच्या शेतकऱ्याच्या आग्रहावरून गांधीजी चंपारण्यात गेले. त्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. सरकारने एक समिती नेमली ज्यात गांधीजीही सदस्य होते. अखेर ही जुलमी पद्धत रद्द करण्यात आली. आता महत्त्व काय आहे, तर हा महात्मा गांधीचा भारतातील पहिला सत्याग्रह आहे. त्याला फर्स्ट सिव्हिल डिसओबिडियन्स आपण म्हणतो. म्हणजे हा जो पहिला सत्याग्रह आहे, तो चंपारण्याचा लक्षात राहू द्यायचा आहे मित्रांनो. तर म्हणून मग चंपारण्य सत्याग्रह हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ही पहिला थोडक्यात सत्याग्रह आहे गांधीजींचा जो भारतामधला आहे. बघा त्यानंतर आता दुसरा सत्याग्रह आहे खेडा सत्याग्रह. बघा खेडा जिल्हा म्हणजे त्यामध्ये राज्य आहे गुजरात. तर गुजरात येथील खेडा जिल्ह्यामध्ये हा खेडा सत्याग्रह पाहायला मिळाला. बघा कारण खेडा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आणि प्लेगच्या साथीमुळे पिके बुडाली होती. तरीही ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांकडून सक्तीने म्हणजे जोराने शेतसारा म्हणजे टॅक्स जो आहे, कर आहे तो वसूल करत होते. मग इतिहास काय सांगतो? तर गांधीजींनी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. मग त्यांनी सत्याग्रह सुरू केला. अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि केवळ कर देण्याची क्षमता असलेल्यांकडूनच कर घेण्याचे आदेश काढले गेले. अशा प्रकारचा हा खेडा सत्याग्रह आहे. तर याचं महत्त्व काय आहे? गांधीजींचा भारतातील पहिला असहकार प्रयोग हा मानला जातो. म्हणून याच लढ्यातून देशाला सरदार पटेल यांच्यासारखे म्हणजे जे सरदार वल्लभभाई पटेल आहेत त्यांना लोहपुरुष म्हटलं जातं. तर हे नेतृत्व आपल्याला या खेडा सत्याग्रहातूनच आपल्याला ते पाहायला मिळालेले आहेत. बघा त्यानंतर पुढचं आहे तो म्हणजे आपण ट्रिकमधलं वाक्य आहे तो म्हणजे रात्रभर. म्हणजे रात्रभर म्हणजे या ठिकाणी रौलट कायदा आहे. आता हा रौलट कायदा मार्च 1919 म्हणजे भारतात वाढणाऱ्या क्रांतिकारक कारवायांना आळा घालण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर सिडनी रौलेट यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार हा कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला वॉरंटशिवाय अटक करण्याचा आणि खटला न चालवता थेट तुरुंगात टाकण्याचा अधिकार पोलिसांना मिळाला होता. मग भारतीयांनी याला काळा कायदा म्हणजे ब्लॅक ॲक्ट असं देखील याला म्हटलेलं आहे. याचा परिणाम काय झाला तर या कायद्याचा निषेध करण्यासाठी गांधीजींनी 6 एप्रिल 1919 रोजी देशव्यापी संपाची हाक दिली. म्हणजे हा रौलट कायदा आहे जो की सर सिडनी रौलट यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती निर्माण झाली आणि त्या समितीनुसार जे भारतीय क्रांतिकारक होते, जे ज्यांच्यावर कारवाया काय होत होत्या म्हणजे लगेच वॉरंट निघायचे आणि त्यांना अटक म्हणजे वॉरंट नसले तरी सुद्धा त्यांना डायरेक्ट अटक आणि तुरुंगात टाकण्याचा अधिकार त्यावेळेच्या म्हणजे इंग्रज जे ब्रिटिश पोलीस होते त्यांना तो मिळाला होता. आता जाणीवपूर्वक हे वाक्यातील शब्द आहे आणि मग याचा अर्थ आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 कुठे झाला? हा अमृतसरमध्ये पंजाब येथील. आता इतिहास काय सांगतो? पंजाबमधील लोकप्रिय नेते डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना रौलट कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. मग या अटकेचा शांततापूर्ण निषेध करण्यासाठी आणि बैसाखी सणानिमित्त 13 एप्रिल रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत हजारो लोक जमले होते. आणि मग घटना काय? तर जनरल डायर याने बागेचे सर्व बाहेर पडण्याचे मार्ग बंद करून निशस्त्र लोकांवर बेछूट गोळीबार केला. यात शेकडो निष्पाप लोक मारले गेले. आणि मग महत्त्व काय? या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. बघा, तर अशा प्रकारे ही हा जालियनवाला बाग हत्याकांड हे म्हणजे गांधी युगातच हे घडलेलं आहे. तारीख लक्षात घ्या मित्रांनो 13 एप्रिल 1919 बघा आणि मग हे डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि त्यानंतर सत्यपाल यांना अटक करण्यात आल्यामुळे हे थोडक्यात जालियनवाला बागेत लोक जमले होते आणि मग त्या ठिकाणी जनरल डायरनं त्या ठिकाणी गोळ्या गोळीबार केला होता आणि त्यात शेकडो लोक मारले गेले होते. बघा त्यानंतर पुढे आहे असहकार. आता असहकार चळवळ 1920 ते 1922 आणि त्यामध्ये मग बघा सुरुवात 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांच्या मृत्यूच्या दिवशीच ही चळवळ सुरू झाली, हे आपण लक्षात घ्यायचं. आता त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध, खिलाफत चळवळीला पाठिंबा आणि स्वराज्य मिळवणे. बघा हे उद्दिष्ट आणि मग कार्यक्रम काय?
तर ब्रिटिश सरकारच्या शाळा, न्यायालय, परदेशी माल आणि पदव्यांवर बहिष्कार टाकणे, त्यांना बॉयकॉट करणे, तसेच खादीचा वापर आणि राष्ट्रीय शाळांची स्थापना करणे. प्रतिसाद कसा मिळाला? संपूर्ण देशभरातून याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे हे एक मोठे उदाहरण होते. ते म्हणजे असहकार चळवळ, जिचा काळ आहे 1920 ते 1922 पर्यंतचा. त्यानंतर बघा ही या ठिकाणी चौरी चौरा ही घटना त्या ठिकाणी घडली. तर चौरी चौरा काय सांगते? उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे शांततापूर्वक मिरवणूक काढणाऱ्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला होता. संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली आणि ज्यामध्ये 22 पोलीस जळून खाक झाले होते. व परिणाम काय झाला? तर चळवळीला लागलेले हे हिंसक वळण पाहून गांधीजींना तीव्र दुःख झाले. त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ तडकाफडकी मागे घेतली. बघा, हे चौरी चौरा हे प्रकरण लक्षात घ्या. त्यानंतर बघा पुढचे आहे ते म्हणजे दांडी मारली, म्हणजे दांडी यात्रा आणि सविनय कायदेभंग. बघा, या ठिकाणी ब्रिटिश सरकारने मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लावला होता. मीठ बनवण्याचा एकाधिकार स्वतःकडे ठेवला होता. इतिहास काय सांगतो? 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून आपल्या 78 अनुयायांसह दांडी यात्रेला सुरुवात केली. 24 दिवसांची 385 किलोमीटरची म्हणजे 240 मैल ही पदयात्रा करून 5 एप्रिलला दांडी येथे म्हणजे गुजरात येथे या ठिकाणी ते पोहोचले होते. घटना काय? तर 6 एप्रिल 1930 रोजी सकाळी समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला. येथूनच संपूर्ण देशात सविनय कायदेभंग चळवळीची ही थोडक्यात अधिकृत सुरुवात झाली. बघा, तर अशा प्रकारचे हे 6 आपण या ठिकाणी क्रम या ठिकाणी काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. हे गांधी युगातील क्रम आहेत. मित्रांनो, महा-टी-ई-टीसाठी ट्रिक लक्षात ठेवताना 1918 साली खेडा सत्याग्रहाच्या आधी अहमदाबाद गिरणी कामगार लढा म्हणजे हा 1918 मध्ये झाला होता. हे देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जिथे गांधींनी भारतात पहिल्यांदाच उपोषण केले होते. कुठे? अहमदाबाद गिरणी कामगार लढ्यामध्ये. आणि तरीही ही जी मुख्य चळवळी आहेत, ही ट्रिक आपण सर्वोत्तम लक्षात घ्यावी, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. तर बघा, या ठिकाणी आपण थांबूयात. परत पुन्हा भेटूयात पुढच्या एका खास ट्रिकसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक सो मच.